संतोष देशमुख यांना फक्त मारलं नाही तर त्यांना मारताना मरण यातना देऊन मारण्यात आलं होतं. हे आतापर्यंत सगळ्यांनी फक्त ऐकलं होतं, पण आता जे फोटोज समोर आलेले आहेत त्या फोटोज मधून संतोष देशमुख यांचं अखेरच्या क्षणी नेमकं काय झालं हे स्पष्ट दिसतंय. या आरोपींनी फक्त त्यांना मारलं नाही, अमानुषपणे मारहाण करताना व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि हे सगळं करत असताना या सगळ्या आरोपींच्या चेहऱ्यावर जे विकृत हास्य दिसते ते कोणत्याही सर्वसामान्य सुजाण नागरिकाच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करणार आहे, चिंता निर्माण करणार आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्यानंतर त्यांना गाडीतून नेलं गेलं आणि त्यानंतर गाडीतच मारहाण करायला सुरुवात झाली. पण त्यानंतर जो घटनाक्रम घडला तो सगळा घटनाक्रम एका व्हिडिओमध्ये कैद झाला होता. एका व्हॉट्सअप ग्रुपवरून हा सगळा घटनाक्रम हे आरोपी एकमेकांशी शेअर करत होते आणि त्याच वेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या करताना नेमकं काय काय केलं गेलं याचे सगळं वास्तव आता समोर आले. संतोष देशमुख यांच्या अंगावरचे कपडे काढण्यात आले, त्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हे सगळं करत असताना हे आरोपी दात काढून हसत होते, फोटो काढत होते आणि या सगळ्याची मजा घेत होते. या सगळ्याचा उल्लेख या आरोपींच्या विरोधात जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं एसआयटी कडून त्याच्यामध्ये सुद्धा करण्यात आला होता. आणि आता जे स्क्रीनवर तुम्ही फोटो पाहताय ते तेच फोटो आहेत जे त्या व्हिडिओमधनं पोलिसांनी ग्रॅब केलेत. आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या समोर आहेत. राहुल, हे दृश्य जितकी संताप आणणारी आहेत तितकीच मन अगदी विदीर्ण करून टाकणारी आहेत. कारण आतापर्यंत आपण सगळं ऐकलं होतं, पण ते स्क्रीनवर पाहताना कुणाच्याही मनाला यातना होतील अशी ही दृश्य आणि असे हे फोटोज आहेत. सगळ्यात आधी तर सुरेश धस यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे सांगितलं होतं कविता ते खरं आहे असं लक्षात येत आहे. ज्या लघुशंकेचा तो उल्लेख केला तो फोटो माझ्या हातामध्ये, परंतु एक सुजान आणि जबाबदार पत्रकारिता म्हणून आपण तो फोटो दाखवणार नाही, कारण त्यामुळं एकतर पोलिसाच्या पुढच्या सगळ्या जाब जबाब आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा यावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही. परंतु ही जी चार्जशीट आहे, ह्या चार्जशीट मधले जे 1,500 पानं आहेत त्या 1,500 पानापैकी 378 ते 453 एवढी पानं माझ्या हातात आहेत. आणि ही पानं अशी दाखवतात की सर्वोच्च न्यायालयाने रेअरेस्ट ऑफ रेअर हा जो डेफिनेशन ज्या गुन्ह्यासाठी दिलेली आहे की असा गुन्हा की ज्यामुळे एक समाज हादरतो, असा गुन्हा की जिथे माणुसकीनं क्रौर्य गाठलेलं आहे, म्हणजे अशा गुन्हा की जिथे माणसानं क्रौर्य गाठलेलं आहे, माणुसकी लज्जास्पद झालेली आहे. आणि आता हे स्क्रीनवरती दिसतंय आपल्याला. हे जे फोटो आहेत ना यातले काही निवडकच फोटो एनडीटीव्हीने महाराष्ट्रासमोर दाखवायचं ठरवलेलं आहे, कारण आम्ही जबाबदारीनं पत्रकारिता करतो. काही फोटो जे लघुशंकेचे फोटो आहेत तो न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातलं समाजमन विचलित होऊ नये म्हणून आम्ही ते फोटो तुम्हाला दाखवणार नाहीत. पण कविता, हे कुणी काढलेत फोटो, तर यातला जो आरोपी आहे महेश केदारे नावाचा, या महेश केदारेंनी आपल्या स्वतःच्या मोबाईल फोन मधून सेल्फी मोड मध्ये काढलेले हे व्हिडिओ. राहुल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतेय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आता माझ्या सोबत आहेत. धनंजयजी, खरं तर हे फोटो बघितल्यानंतर तुम्हाला काय विचारावा हा प्रश्न, कारण तुमच्या मनामध्ये आता काय असेल याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. योगेश, आवाज धनंजयजी, माझा आवाज येतोय? आपण परत एकदा राहुलकडे जाऊया. धनंजय देशमुख यांशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. राहुल, मी पुन्हा तुझ्याकडे येते. महाराष्ट्र आणि संतोष देशमुख यांचा आवाज ऐकेपर्यंत महेश केदारे नावाच्या आरोपीनं सेल्फी मोडनी घेतलेले हे व्हिडिओ आणि फोटोग्राफ आहेत. आणि या व्हिडिओमधनं पोलिसांनी ग्रॅब तयार केलेत. 15 व्हिडिओ, 8 फोटो आहेत की जे व्हिडिओ आणि ते फोटोग्राफ हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, म्हणजे एसआयटीचं सुद्धा कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं हा जो दिसतोय स्क्रीनवरती आता कविता, राहुल, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. धनंजय देशमुख आता आपल्या सोबत आहेत. धनंजयजी, मला कल्पना नाहीये की ते फोटोज, मला कळतंय की तुम्हाला काही बोलणं आत्ताच्या घडीला किती कठीण असेल, की हे सगळं ऐकणं एक वेळ ठीक होतं पण हे पाहणं. दादांना खूप वाईट पद्धतीने संपवलंय. मला लढायला हिंमत नाहीये आता. मी संपून जाईल. धनंजयजी, अहो तुमच्यावर सगळं कुटुंब आहे, ती मुलं तुमच्याकडे बघतायत. आज तुम्ही धीर हारलात तर कसं होईल? दरवाजा लावून बाहेर थांबा तुम्ही.
बाहेर थांबा तुम्ही, प्लीज प्लीज बाहेर थांबा बाप्पा. मला मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा, कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्याही नशिबी येऊ नये असं ते मरण होतं. आय एम व्हेरी सॉरी. मी संपून जाईल हो. मी राहणार प्लीज नाही. प्लीज असं म्हणू नका. खूप प्रेम करायचो भावावर माझ्याशी. मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं. मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते. अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलंय हो सगळ्यांनी, आणि याचं समर्थन करतात काय साले. त्यांना कळायला पाहिजे कसं संपवलंय भावाला माझं. आणि हे समर्थन करते हे हरामखोर, यांना लाज वाटायला पाहिजे. चुकीला चूक सुद्धा म्हणले नाही ते अजून. हे सगळं कल्पनेच्या विश्वासाच्या. आपल्या जवळचा माणूस आपण जेव्हा असे असे फोटोज त्याचे पाहतो, 2 महिने तुम्ही हे सगळं सहन करताय, आणि खरंच आहे की चीड आणि संताप मनामध्ये असणारच आहे. कारण इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा कोर्टाच्या बाहेर तुम्ही तो सगळा प्रकार बघितला, त्याचं समर्थन होताना बघितलं, ते तुम्हाला आता आठवणं खूप स्वाभाविक आहे. आणि आता कुटुंबाला कसं सावरावं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर असणार आहे, कारण आज ना उद्या ते त्यांच्याही समोर येणार आहे. मी रडूही शकत नाही. सगळं कुटुंब रस्त्यावर उघडं पडलेलं आहे. त्यांना कसं सांगू मी, तुम्ही याला कसं सावरू. आमच्या सावरणारच माणूस नाहीये घरातला आज, तर मी कसं सावरणार त्यांना. मी एकदम छोटा होतो, त्याने सगळं मला सांभाळून घेत होता, कुटुंबाला सांभाळत होता. माझ्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला किती मोठी तयार आहे, पण मी ह्याला आणू कुठून, लेकरांना कुठं सांगू मी. माझा मुलगा आज शाळेत जाताना म्हणतोय, छोटा मी अन्न आल्यावर शाळेत जाणार आहे 4 वर्षाचा, तुला शाळेत जा म्हणली, येड्यासारखं करतो. तर म्हणजे माझ्या भावाच्या पत्नी वहिनी माझ्या, शाळेत जा म्हणलं तर तो म्हणतोय अन्न आल्यावर जाणार आहे. आईनं मारलं तर म्हणतोय मला अन्न मारत नव्हते. कसं कसं जाणार आहे पुढे मी, कसं टिकणार आहे मी ह्याच्यामध्ये, तुम्ही सांगा मला. पैऱ्यावर पण येऊ नये अशी वेळ आहे ही. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की धनंजयजी, तुमच्याशिवाय कोण आहे त्या कुटुंबाला आत्ता. दोन महिने जवळपास याचं रिपोर्टिंग करतोय आम्ही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कदाचित ही पहिली केस असावी जी 2 महिने झालेत पण एक दिवस असा गेला नाही की त्याच्यावरची एक बातमी झाली नाही. आणि हे सगळं करत असताना वैभवी असेल, तुम्ही असेल, संतोष देशमुखांच्या पत्नी असतील, तुमच्या आई असतील, तुमचे कुटुंबीय असतील, ही सगळी नावं आणि हे चेहरे आमच्यासाठी आता इतके जवळचे झालेत की आज जेव्हा हे फोटो बघितले त्यावेळेस मला माहित नाही तुम्ही विश्वास ठेवाल की नाही, की पहिला चेहरा माझ्या समोर आला तो वैभवीचा होता. आणि माझ्या मनात हाच विचार आला की जेव्हा ती मुलगी हे फोटो बघेल त्यावेळेस आयुष्यभर काय यातना सहन करेल.